हाय गाईज, मी दीक्षा लोंढे आणि हा माझा सेकंड मिनी व्लॉग आहे. तर आज विचार केला की आपण UV रेझिनने काहीतरी बनवूया. म्हणून माझ्याकडे चॉकलेटचं रॅपर होतं, तर म्हटलं याच्यापासूनच काहीतरी तयार केलं पाहिजे. तर मी पटकन चॉकलेटचं रॅपर कट केलं, UV रेझिन घेतली, त्याला मिक्स केलं, त्याच्यामध्ये अजून शाईन येण्यासाठी हा गोल्डन पेपर पण ॲड केला आणि त्याला मिक्स करून मी त्याला डेकोर करण्याचा प्रयत्न करत होती माझ्या किचनला. बट ते पण खूप सुंदर प्रकारे झालं आणि म्हटलं की तोपर्यंत मोल्ड भरत आहे तोपर्यंत आपण दुसरा प्रयत्न करून बघूया. तर ते सुद्धा ट्राय केलं मी आणि ते एकदम व्यवस्थितपणे झालेलं आहे. आणि म्हटलं की आता हे सेट झालेलं आहे, तर आपण याला UV लाईट खाली ड्राय व्हायला ठेवूया. तोपर्यंत आपण एक लेटर बनवून घेऊया. तो मी लेटरचा मोल्ड काढून त्याच्यामध्ये वाय लेटर मला कोणाला तरी द्यायचा होता, म्हणून तो लेटर मी त्या रॅपरनी भरला आणि त्याच्यामध्ये UV रेझिन टाकली. त्याला पण चांगलं डेकोर करून त्याच्यावरसुद्धा UV लाईट ठेवून दिली. आणि UV लाईट ठेवल्यानंतर थोडा टाईमपास करत मी म्हटलं की चला हे ड्राय होईपर्यंत आपण त्याला शाईन करूया. शाईन झाल्यानंतर थोडंसं त्याला परत UV लाईट खाली ठेवलं आणि UV लाईटनंतर तुमच्यासमोर माझं प्रोडक्ट रेडी आहे. तर कसं आहे नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आपल्या जवळच्या व्यक्तीने आपल्याला जर एखादी गोष्ट भेट दिली असेल तर ती कशी स्टोअर करून ठेवायचं, ती अशा पद्धतीने आपण स्टोअर करू शकतो. तर कोणालाही असं काही बनवायचं असेल तर नक्की मला कमेंट करा, मी नक्की बनवून देईल तुम्हाला. सो माझं प्रोडक्ट तुमच्यासमोर आहे. ओके, बाय, टाटा.